मानखटाव म्हणजे या महाराष्ट्रातील बळीराजाचं माहेरघरच। पण पाण्याअभावी इथला बळीराजा हतबल झाला आहे आणि या परिस्थितीत अनिल भाऊंनी त्या बळीराजाचे होणारे हाल दूर व्हावेत, हा प्रदेश सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून कोणतीही सत्ता हातात नसताना अथक प्रयत्न करून तलाव, बांधारे आणि छावण्या उभारण्यात सक्रिय सहभाग घेतला। खरातवाडी तुटकाकडा तलाव झालेला आहे। या क्षेत्रातील मी लाभधारक शेतकरी आहे। तुटकाकडा खरातवाडी या तलावाचं गेल्या जुन्या राजकारणी लोकांनी जवळजवळ 40 वर्ष याच्यावरती राजकारण केलं। बरेच वेळा नारळ फुटले, परंतु त्यांच्या हातून हे काम झालेलं नाही। 2010 साली अनिल भाऊ देसाईंनी स्वतः यामध्ये लक्ष घालून जवळजवळ 4 कोटीचा निधी आणून या तलावाचं काम पूर्णत्वास नेलेलं आहे। या तुटकाकडा खरातवाडी या तलावामुळे या ठिकाणी जवळजवळ 500 ते 600 शेतकऱ्यांचा शेती माध्यमातून उदरनिर्वाह होणार आहे। बऱ्याचशा फळबागा, ऊस अशी या ठिकाणी पिकं होणार आहेत आणि जवळजवळ 1000 एकर क्षेत्रासाठी इथून पाणी पुरवठा होणार आहे। गेल्या दुष्काळातच कालच्या 2013च्या या तलावाचं पाणी बऱ्याचपैकी चांगलं, एवढा मोठा दुष्काळ पडून सुद्धा या तलावात पाणी चांगल्यापैकी होतं व या भागातील 3-4 छावण्यांना या तलावातून टँकरद्वारे पाणी पुरवलं गेलेलं आहे। आणि अनिल भाऊ देसाईंनी या पाठीमागे या पाण्यासाठी या भागात काही बंधारे व बरीचशी कामं करून मानखटावमध्ये एक विकासाचा भगीरथ आहे आणि यापुढे यांनी असंच पाणी आडू, पाणी जिरवू असे काही प्रकल्प राबवून यांना यांच्या पुढील वाटचालीस आम्ही शुभेच्छा देतो। त्यासाठी मला तुमचं पाठबळ आणि आशीर्वाद हवाय। तुमच्या आशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावर मी जे काही परिवर्तन करू शकेन ते फक्त तुमच्या आशीर्वादाच्या आणि पाठबळाच्या जोरावरच करू शकेन याची मला पूर्ण खात्री आहे।